आपण काल ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 72 आणि ओवी क्रमांक 1548ला थांबलो होतो. पुन्हा एक 4 पावले मागे जाऊया. अर्जुनाला गीता समारोपाचा टाईम आलेला आहे. अर्जुनाला गीता सांगता सांगता गीता समारोपाचा टाईम आल्यानंतर गीतेचं महात्म्य सांगितलं. ते सांगून झाल्यानंतर आता तुला किती ठसलंय ही चौकशी. आणि प्रत्येक ग्रंथकर्ता हा शेवटी करतो. आपले नारायण महाराज जालवणकर त्यांच्या ग्रंथामध्ये बोधसागर आणि अजून एक करुणासागर, सप्तसागरमधले करुणासागर तो पण मराठीतच आहे ना. हां, बोधसागर आणि करुणासागर त्याच्यामध्ये संवाद आहे त्यांचा असा. तुला पटलंय का बाबा, तुला कळलंय का? मग आता सांग बरं, ह्या वेदाज्ञा तू पाळशील की नाहीस? वेदाज्ञा मला नाही म्हणतात. बघा, हा बोध झाल्याचं लक्षण आहे. पण काय करायचं, कारण लौकिक जगतात आपण वावरतो ना, त्यावेळेला आपल्या डोक्यातून अजून पाप आणि पुण्याच्या चर्चा जात नाही. एकदा आप्पा म्हणले होते, एखाद्याला मी असा धरील आणि असा मारील, फटकविल, त्याला नाकातून रक्त आलं तरी चालेल, हां, पण धर्माच्या विरुद्ध चालला असेल तर मी त्याला तसं करील आणि मला पापही लागणार नाही, पुण्य नाही लागणार. मोठ्या महाराजाला मारलं तरी का बरं नाही लागणार पाप आणि पुण्य? का झालो का अग्निरूप? अग्निरूप झालो तर आपण त्याला ही कोणतंही पाप पुण्याच्या चर्चा संपल्या त्याच्यासाठी. याप्रमाणे तुला कळलं का? वेदाज्ञा पाळशील का? वेदाज्ञा मला नाही, मग कोणाला आहेत? पामर जीवाला आहे, अज्ञानी जीवाला आहे, त्याच्यासाठी आहेत. नो एंट्रीच्या पट्ट्या कोणासाठी आहेत? नो एंट्रीच्या पट्ट्या साहेबांसाठी नाही आहेत. साहेब नो एंट्रीतून बी गाडी टाकून पकडू शकतात त्यांना. नो एंट्रीची पट्ट्या समाज व्यवस्था व्यवस्थित चालण्यासाठी आहेत. त्या पट्ट्या आम्ही लावलेल्या आहेत, पाट्या आम्ही लावलेल्या आहेत. वेळ प्रसंगी ती पाटी उखडून इकडून नो एंट्री जिथं वनवे तिथं लावू शकतो आणि तिकडची इकडे लावू शकतो. वेद आज्ञा त्या लोकाला आहेत. बरं, मग आता तुला तुझा बोध झाला का? तुझ्या गुरुनी केला कोणला बोध? तर तो मर्यादा पाळणारा शिष्य 1 मिनटं गप्प बसला, काहीच बोलणार नाही. तर पुन्हा विचारलं, तू मर्यादा पाळतो हा भाग निराळा आहे, पण मला पाहायचे तुला बोध कुठपर्यंत आलाय. तेव्हा तो नारायण महाराजांचा शिष्य सांगतो, मी कोणाचा शिष्य नाही आणि माझा कोण गुरु नाही, आणि मला बोध व्हायला मी वेगळा नाही. मी पहिल्यापासून ज्ञानघन आहे, आनंदमय आहे, परिपूर्ण स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे. तू बोलतोस तसंच आहे, हां, तू बोलतोस तसंच आहे, परंतु तुझी भूमिका तशी दृढ झाली पाहिजे. तू बोलतो ते परफेक्ट आहे, पण तुझा काय झाला पाहिजे? बुद्धीचा आता निश्चय झाला पाहिजे प्रत्येक ग्रंथाचा. कारण नाही तर तो मनुष्य काय विचार करणार? आपण आपलं काय म्हणतात त्याला, गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचाच गोंधळ बरा होता असं नको व्हायला. तो सुद्धा आदबलेला आहे ना, जो आदबलेला त्याला पाहिजे. मी शेतीत पेरलंय तर तो उतरलंय का नाही, जसं पाहायला जातो ना, उतरल्यानंतर पुन्हा जातो पाहायला, त्याला तण काय अडचण तर करत नाही ना. त्याच्यानंतर अरे पाण्याविने सुकायला लागले, मग पाणी टाकून वाढत नाही, तर मग आता काय टाकलं बाय? खत टाकलं बाय. हा जसा राहू त्या चेक करतो त्या पिकाचं, तसं इथे ते चेकिंग आहे त्यांचं. आणि त्या श्लोकापर्यंत आलेले, हे अर्जुना, तू हे मी सांगितलेले एकाग्र चित्ताने ऐकलेस का? कसं ऐकलेस का? एकाग्र चित्ताने ऐकलेस का? हे धनंजया, तुझा अज्ञानामुळे झालेला अविवेक सर्वथा नाहीसा झाला का? अज्ञानामुळं नाही अविवेक झालता, तो सर्वथा नाहीसा झालाय का फक्त तेवढ्या पुरता नाहीसा झालाय? हा, याची खात्री करून घ्यायचा. तर अर्जुना, ह्या गीताशास्त्रातील हा सिद्धांत एकाग्र चित्ताने ऐकलास का? ते ऐकल्यावर तू तुझ्या मनात पूर्णपणे ठसला आहे की नाही ते सांग बरे. 1540 ओळीपासून 5-6 ओळी पुढे गेलो होतो, मागे येतो आपण. आम्ही जसा ज्या रीतीने या शास्त्र सिद्धांत शास्त्र हिशोब तुझ्या कानाच्या स्वाधीन केला, तसाच त्यांनी तुझ्या चित्तात आणून स्वाधीन केला की नाही? केलाय आपल्याला, 100% झालाय. पण कधी कधी काय करतो, फटा पडला जातो. कळतं आपल्याला, पण नंतर का होईना कळतं की अरे रे, ह्या असं नव्हतं व्हायला जायला. हां, तरी संतती येते लेट, पण काय होईना विवेक असण्याची गा. हो, तर त्याप्रमाणे अर्जुनाचं पण असं झालं. म्हणलं आता तू सांगशील त्यांना मारील, आणि तू सांगणार याचा अर्थ तू सांगशील याला मारील, याचा अर्थ तू सांगशील नको त्याच्या मागं पळणार, असं इनडायरेक्टली ना. तरी पण नको जाऊ याच्या पाठीमागं, नको जाऊ याच्या पाठीमागे. कोणाच्या? जयद्रथच्या तरी गेलात ना.
मग झालं ना नुकसान. बरं, मग त्याप्रमाणे मग तुला कोणी सांगितलं होतं जायला? बरं, एवढं नाही थांबला, लगेच मग मी अग्निकाष्ट भोगील, याला मारील नाही तर एवढा उतावळा का बावरा काय व्हायची? कारण बोध झालेला माणूस स्थिर संयमी झाला पाहिजे. त्याला हरिओम शांती म्हणतात. तो शांत झाला पाहिजे. अथवा मधल्यामध्येच लक्ष नसल्यामुळे सांडण्या लावण्यामध्ये फुकट गेला की काय? तुला सांगितलेला बोध मध्येच कुठंतरी गॅप झाला काय? तू एकाग्र चित्ताने ऐकला नाहीस का? बरं, ऐकलाय तर तुला पूर्णपणे अंतःकरणात तो ठसलाय का मधीच गेला? जसे आम्ही तुला सांगितले तसे जर तुझ्या अंतःकरणात त्यांनी पोचते केले असतील तर ते जे मी तुला आता पुसेन ते सत्वर सांग पाहू. अरे अर्जुना, स्वरूपाच्या. आणि असं का सांगतात? कारण मागे सांगितलं काय काय फायदे. तर अर्जुनाला जो फायदा होता तर अर्जुन पूर्णपणे विरघळून गेलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणून त्याला बोलण्याचं निमित्त करून परत स्वरूप स्थितीपासून कणिकभर माग आणण्याचा प्रयत्न करतात इथे. आणि आपल्याला स्वरूप स्थितीच्या तिकडं कणिकभर पुढं ढकलण्याचा प्रयत्न करावा लागतोय. आणि त्यांना काय करावं लागतं? अर्जुनाला थोडंसं देहबुद्धीवर आणायला लागतं. आणि आपल्याला देहबुद्धीवरून आत्मबुद्धीकडे नेण्यासाठी संतांना सायास करावं लागतात. अरे अर्जुना, स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे मागे उत्पन्न झालेल्या मोहाने तुला भुलवले, भ्रमात पाडले होते, कर्तव्यपराडमुख केले होते. तो मोह तुझ्याजवळ अजून उर्वरित आहे किंवा नाही? मागे असं होतं, आता तसंच आहे का? काही फरक पडलाय तुझ्यामध्ये? तुकाराम महाराज म्हणतात, पिकलिया शेंदे तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचं. अवघी आनंदाची सृष्टी झाली. हे करत असताना बायका बरोबर सोडून दिली होती का त्यांनी? त्यांच्याकडे काम नव्हता, क्रोध नव्हता का? लोभ नव्हता? होता ना लोभ. सर्व लोभ्या जैसे धन तैशा परी आम्हा नारायण. हा लोभ आहे त्यांचा काम पण आहे. मी हे मोक्ष हा प्राप्त करून घेईल. आणि क्रोध पण आहे, किती सांगू तरी नाही कधी बटकीचे. मग आपल्याला काय लोक म्हणतील, मग तुम्ही महाराज राग नाही आला पाहिजे. राग कशासाठी येतो हे कळालं पाहिजे. हे जर नाही ना कळालं तर गेलं मग सगळं मुसळ शेवटी कुठं गेलं? केरात जाऊन मिळालं. फार किती विचारित बसू. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अद्यापही काही पाप पुण्य पूर्वीप्रमाणे करता व अकर्ता यापैकी काही स्वतः जाणतो आहेस काय? एवढे सांग म्हणजे झाले. अजून पाप पुण्य डोक्यात आहे ना आपल्या? आहे की नाही? नक्की चंदू बाबा नाही म्हणतात पाप पुण्य. गुरु बाबा आपल्या डोक्यात पाप पुण्य आहे की नाही? तुम्ही जर असले मंदिरामध्ये गुरुवाचं काम करत आणि एखादी बाई माणूस जर गपकने आत घुसायला लागले किंवा सोहळ्यातला माणूस नाही, त्याला तुम्ही घुसून देणार का मंदिरात? आहे ना डोक्यात? का गेलंय पाप पुण्य आपल्या डोक्यातून? अजून आपल्याला सांगणारे बी तसेच आहेत. असं करा म्हणजे तुमचं पुण्य होईल. अरे तू पैसे दे पण पाप पुण्याची काळजी करू नको. आणि दिले तरी कळून नको देऊ. आणि चांगलं केल्याशिवाय राहू नको. पण तो पैसे देत नाही म्हणून त्याला सांगायचं तुझं पुण्य वाढेल, अमुक होईल. म्हणजे त्याला खोटं फसूनच त्याच्याकडून काढून घेतलंय ना तुम्ही. कोणी काही जरी दिलं तर ते ईश्वरानेच आपल्याला दिलेले, त्याचं त्याला देतोय आपण. देह हे काळाचे, धन कुबेराचे. ते मनुष्याचे काय? पण त्याला असा फसून काढून उपयोगाचं नाही. पाप पुण्याच्या अतीत झालेलो आहे आपण, पलीकडे गेलेलो आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. ते झाले का नाही एवढे सांग म्हणजे झाले. तुम्हाला पाप पुण्य आहे का नाही अजून? तुमच्या डोक्यात आहे. हे म्हणतात जर पाप पुण्य नाही म्हणलं तर सगळा व्यभिचार होईल, स्वैराचार माजल, तिकडं पेटलं सगळं. त्याच्याशी काय घेणे? आपुली आपण. हे वाक्य काय सांगते? आपुली आपण. सगळं पेटलं तरी चालेल, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही. मागेच 12व्या अध्यायात सांगितलं, त्याच्या वागण्याने जगाचं कल्याण होतं का वाटोळं होतं त्याचं त्याला काही घेणं देणं. हे पटेल आपल्याला? हे पटायला पाहिजे. नसल पटत तर पटून घेतलंच पाहिजे आपल्याला. पूर्वीपणी करता अकर्ता आपण आहे नाही का? यांनीच काल टाकलं होतं त्या बावल्या नाचवतोय ना, भगवद्गीतेतलं टाकलं होतं का चित्र? श्रीमद भगवद्गीतेतलं. ते अशा त्या नाचवते बावल्या सगळ्या खाली आणि पातळ धागा दाखवलेला आहे आणि तो वरती बसून असे नाचवते सूत्रधार. तसं मग आपण करताय. आपण ज्ञानेश्वरी ऐकतो, आपण करते आहोत. आपल्या जर डोक्यात जर देवाला बसवायचं असलं घरी तर काही खूळ काढून बसवून ठेवील, काही खूळ काढेल आणि आपल्याला घरी बसवेल. अकर्ता आहोत आपण करते नाही आहेत. हो, करता आणि अकर्ता एकपैकी काही स्वतः जाणतो आहेस काय? आता आपण करते की नाही? मी पखवाद वाजवतो, मी गातो, मी कीर्तन ऐकतो. त्या गधड्याला काही समजलंच नाही. मग काहीही समजलेलं नाही आहे. काय नाना बरोबर की नाही? माणसाची देह चालवी अहंता
मीच एक करता म्हणून या झाडाचं पान तुझ्या सत्तेने हलतंय. हे सगळं जे सृष्टीचे व्यवहार चाललेत अर्जुना, मला वाटत होतं दुसऱ्या अध्यायात म्हणतात मी ऐकलं होतं की असा एक कोणतरी देव आहे आणि त्याच्या सत्तेने हे सगळं चालतं. मला असं वाटायला लागले तूच आहे, कारण तू म्हणतो आता मी यांना मारणार नाही आणि तू मारलं तरच हे मारणार आहेत, नाही ते हे अजरामरपणाचा पट्टा घेऊन आलेत काय. बघ कसं उरपाटे टाकलेले आहेत पाश. अजून तू सांग बरे अर्जुना, हा निजानंद ऐक्य रूपी रसाने पूर्ण विरघळून जाईल म्हणून देवाने या प्रश्नाच्या निमित्ताने त्यास भेदबुद्धीच्या अवस्थेत आणलं. बघा क्रॉस लाईन करून त्याला भेदबुद्धीत आणलेलं आहे. आपल्याला सरळ लाईन टाकली तरी आपले पाणी तेवढं स्पीडने वर चढत नाही, कारण पार्थ पूर्ण ब्रह्मस्वरूप झाला तरी पण आपले पुढील कार्यार्थ साधण्यासाठी म्हणून श्रीकृष्णाने त्याला कल्पित उपाधिकृत भेददशेची मर्यादा उल्लंघून देत नाही. बघा कल्पित द्वैत आणलं, खोटं खोटं. हे जे प्रेम मी करतो यांनी प्रश्न विचारला मग अशी येत, आणि जर सगळं काही जगच नाही तर देव म्हणतो कोणावर मी प्रेम करतो, हाले मला आवडतं आहे तो नाही आवडतं आहे, हे कसं काय. तर ग्रंथ वाचताना एक व्यावहारिक सत्ता आहे, एक प्रतिभासिक सत्ता आहे आणि एक पारमार्थिक सत्ता आहे. तुम्ही कोणत्या पायरीवर आहे त्याच्यावर तो तुम्हाला ग्रंथ समजणार आहे. आणि म्हणून बहुतांशी सांगितलं आहे हा ग्रंथ ज्ञानेश्वरी कोणासाठी, साधकासाठी, मग सिद्धासाठी नाही का, आहे ना त्याच्यामध्ये. पण आता तो मग आवडतो देवाला खूप, मग हा काय विचार करील, मी आवडतं होण्याचा प्रयत्न करील ना, त्याची उंची वाढवायची. आणि साधकाचाच सिद्ध होतो अंगी बाणता प्रबोध साधकाची होती सिद्ध. दासबोधातलं प्रबोध आहे प्रमाणे. कोणता प्रबोध, प्रबोध म्हणजे लख उजाडणे. लख उजाडणे म्हणजे काय, माणसं न दिसणे, जगत न दिसणे, प्रपंच न दिसणे, सर्व काय दिसणे, परमात्मा स्वरूप. दिसेल का सगळं परमात्मा स्वरूप, ज्ञानाने दिसल का ह्या डोळ्याने दिसल, ज्ञानाने दिसणार आहे. ज्ञान ठेवायचं गुंडाळून आणि ह्या डोळ्यांनी दिसायचं, ह्या कातड्याच्या चर्चा करीत बसायच्या, कातड्याच्या डोळ्यांनी पाहिलेलं कातड्याच्या जिभेने बोलायचं. आणि परमार्थ कोणत्या भाषेने बोलायचा असतो, परेहून परते घर किंवा परेहून परते बोलणे वैखरी कैसेनी सांगे. वैखरी लिहिल आमच्या पट्ट्यावर. आपल्या ज्या चर्चा चालल्यात ना त्या काय म्हणतात, म्हैस पाण्यात आणि तिकडं तिचं चाललंय हिसाब चाललाय, अशा प्रकाराचं चालू आहे. उपाधिकृत कल्पित उपाधिकृत भेद ठेवलेले. आपला कल्पित भेद आहे, वास्तव नाही आहे. कल्पित भेद त्याला म्हणतात. एकमेकाशी आपण पार घरच्यासारखं बोललो पाहिजे, बसलो पाहिजे, मित्रासारखं राहिलो पाहिजे, असं झालं तसं झालं असं राहिलं पाहिजे, कारण कल्पित द्वैत आहे, खरं नाही. त्या काळ्या सोंगट्या आणि पांढऱ्या सोंगट्या बुद्धिबळाच्या खेळातल्या त्या डब्यात गेल्या भांडणं मारामाऱ्या करतात. अरे ते बाहेर असल्या तरी नाही करत, तुम्ही फक्त कल्पित खेळ खेळताय. तो असा भेद त्याच्यात केला आणि तो पूर्ण ब्रह्मरूप झालेला. त्याचं रसायनच असं आहे देवाचं. एकदा पडलं का नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेल. वहिनींनी फोन केला, प्रश्न विचारला होता, एवढ्यांनी अनुग्रह घेतलं मग त्यांचं काम झालं का. त्या दिवशी बघा चांगली कामं करायला हात वर पाहिजे, चांगली कामं करायला ते नाही सुचणार आपल्याला. अनुग्रह दिला तो बाप त्याच्या पद्धतीने पैसे खर्च शेणकर बाबा, आई त्याच्या पद्धतीने खर्च करते त्या शेणकरबाई, आणि पोरं त्यांच्या पद्धतीने अनुग्रह घ्यायला माळा बी यांनीच आणल्या आणि ज्ञानेश्वरी पण आणल्या. ज्यांनी ज्यांनी अनुग्रह घेतले त्यांना त्यांना ज्ञानेश्वरी सप्रेम भेट दिली. आणि आता ज्ञानेश्वरीची किंमत झालेली 500 रुपये, आपण जी आणतो ती दिली. त्याच्यात एक प्रामाणिक भेटल्या ताई, त्या म्हणल्या माझ्याकडे आहे, नको डबल कशाला न्यायची बाबा. आता आपण काय केली असती, आपण नेली असती, डबल टिबल नेली असती आपण, कारण आपल्याला त्याचं एवढं नाही कळालं आपल्याला, तो कोणत्या भावनेने देतोय का ज्याच्याकडं नाही त्याला कळालं पाहिजे. पहा तेव्हा वहिनींनी विचारलं एवढ्यांनी अनुग्रह घेतला त्यांचं काय होईल. मग अनुग्रह घेतलेल्या माणसाने साधना जरी नाही केली, तुमच्या प्रश्नासारखं उत्तर आहे, तर त्याचा पुढील अभ्यास पुढच्या जन्मात होईल. प्रबोध झाला आणि त्याला कळला तर त्याचा बेडा तिथंच पार झाला. 100% त्याला प्रबोध दिला, त्याचा बेडा पार झाला. त्याची खोबडी तशी नाही तर काय करायचं आपण, त्याच्या त्या खोबडीनेच समजून घेतलं पाहिजे. अनुग्रह घ्यायला त्याच्या खोबडीने आला का आपल्या खोबडीने आला होता, मग नामचिंतन त्याच्या खोबडीने करणार का आपल्या. त्याच्याकडून पाहायचंय तुम्हाला आणि तुमच्याकडून तुम्ही पाहायचंय. माझ्याकडून सगळं काम झाले, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिलेले संपूर्ण माझ्या हाती, मी त्याला देऊन टाकलेले. निवृत्ती माझ्या दादानी दिलं, माऊली म्हणतात माझ्याकडे दिलं, आता त्यांचं काम संपलं, आता मी माझं काम करणार आहे. मला पण ते फळलं. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो
तो म्हटला पाहिजे, तेवढी त्याला अक्कल बी पाहिजे. आणि बाबा म्हणले त्याला एवढी अक्कल नाही, तर बाकीचं सगळं कळतं आणि हे नाही कळत नाही का. ब्रह्मदेवाच्या परीक्षेला पास झाले, ती अक्कल आहे बरी, ते नाही कोणाला शिकवावं लागत, हे शिकवावं लागतं. काय चांगलं शिकवावं लागतं, तेवढी डोकी बी चालली पाहिजेत आपली. आणि म्हणून सांगितलं आपुली आपण, आपुले हिता. कारण आईबापांनी सांगितलं तरी कार्टी ऐकते, नाही तर बाबाचं ऐकतील काय, नाही ऐकणार. बघा, एरवी सर्वज्ञ जो श्रीकृष्ण, त्याला आपल्या उपदेशाचे करणे परिणाम समजत नव्हते काय, त्याला कळत होतं कुठपर्यंत ठसलंय, पण वधून घ्यायचं. आपल्याला जे चक्री प्रवचनात बाबा बसवतात आणि कीर्तन प्रवचन करायला सांगितलंय, ते कशासाठी, हा कुठपर्यंत आलाय हे चेक करण्यासाठी. याला वाटतं मी लोकाला शिकवतो, शिकवणार होणार, जाता जाता होणार ना, दुसऱ्यासाठी होणार. नदी पळते तिच्यासाठी पळते, पण जाता जाता काठावरची गावं हिरवीगार करत जाते. तसं तुम्ही जाता जाता होणार तुमच्याकडून, पण तुमचा हा भाव प्रत्येक क्षणाला पाहिजे. कीर्तन करताना, प्रवचन करताना, प्रपंच करताना, अनुग्रह देताना, बोध देताना, काही काम करताना हे बोध माझ्या त्याच्या डोक्यात पाहिजे पक्क. हे मजस्तवची झाले, म्या नाही केले, ऐसे जाणितले तो सुटला, हे कंटिन्यू त्याच्या ध्यानात पाहिजे. आणि कधी ध्यानात पाहिजे, तोपर्यंत जोपर्यंत त्याला अहमचं ध्यान आहे, तोपर्यंत त्याला सोहमचा मारा करणेचे. ज्या दिवशी अहम मेला ना, सोहम पण संपला त्या दिवशी, मग त्याचं काम संपलं, तोपर्यंत करणेचे त्याला. याप्रमाणे प्रश्न करून नसतेच बाधित झालेले अर्जुन पण आणून अर्जुन पूर्ण दशेत आला. त्याचे पूर्णपण हे त्याच्याकडून देवाला स्वतः बोलविले, देवाने स्वतः बोलवले. मी पूर्ण झालो हे सांगणार का माणूस, सांगितलं पाहिजे. कोण सांगू शकतो, जेव्हा प्रेमाचे संबंध असेल तेव्हा सांगणार, ना मला असं वाटतंय बरं का, ना मला असं झालं बरं का, काका मला असं झालं बरं का. संबंध जोडला तर, आता ज्याच्याकडे संबंधच नाही त्याला बोललो आपण, हो एखादा असेल ना दुष्चित्ती माणूस असेल, तो त्याचं आपल्याविषयी चांगलं मत नाही, त्याला सांगितलं बाबा माझं झालं बरं का, तो बाबा असला तरी तो म्हणाला हा किती छान आहे, मला माहिती, जरी तोंडावर नाही बोलला तरी. म्हणून तिथंच प्रगट करायचं आहे, जिथं स्नेहाचे संबंध आहेत तिथेच. मग बोलवले, मग क्षीरसागरात सोडून क्षीरसागरातून, बघा काल आपण इथपर्यंत आलो होतो, किती 48ला थांबलो होतो ना, हां इथपर्यंत आलो होतो. देवाने त्याच्या तोंडून वदवलं काय, एरवी सर्वज्ञ जे श्रीकृष्ण, त्याला आपल्या उपदेशाचे करणे परिणाम समजत नव्हते काय. आणि आज जरी आपण म्हणलं ना, एखादा म्हणलं मला नाही बाबाशी घेणं देणं, मला नामनाने चिंतन करणार, मी नाही नामचिंतन करणार काय, किंवा एखादा करत नसेल तरी त्याला ते गप्प बसू देणार नाही. कारण ते रसायन आहे ना, ते आतून पहा ना, किती प्रसंगातून जावं लागतं आपल्याला, तरी पण आपण ती का सोडली, नाही सोडणार. देव सोडून देणार नाही. देव म्हणतो एवढ्यातून याला निवडलंय आणि आता हे भरकटलं नाही पाहिजे. आता विशेषत्वाने जरी पेशंट काही खात नसेल, त्याचं सलाईन कोण पाहतं, त्याचं सलाईन इतर वेळेला ॲडमिट केलं तर त्याच्या शेजारी बसा, आणि ती बाटली संपली का आम्हाला सांगा, असं जनरल वाढलं आहे. आणि ICUमध्ये कोण सांगायला याची बाटली संपली का, हा खाल्लं का नाही, अनाऊन्समेंट करतात, बाहेर येऊन बसायचं, यांचा जेवणाचा टाईम झाला आहे, कोणी डबा आणला आहे त्याने आत घेऊन या, त्याला खाले भरवायचे. कोण करतं हे सगळं. मग तसे आपण ICUमध्ये आपण विशेष देवाच्या दृष्टिक्षेपात आहोत. त्याला म्हणतात देव उभा मागे पुढे, उगवी संकट किंवा निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे, काहीच साकडे पडू नये, बघ काही प्रश्नच पडू नये म्हणतात. तुझं कसं काय होईल, तर तो म्हणतो निर्वाणी गोविंदा आहे मागे पुढे. मला असा अत्यंत बाका प्रसंग पडेल तेव्हासुद्धा मला देव सोडविल, मला कसला प्रश्न पडायचं कारण नाही. मग ते उपदेशाचे करणे परिणाम समजत नव्हते का, वरील या परंतु या वरील सांगितलेल्या कारणाकरताच देवाने अर्जुनास प्रश्न केला. कोणत्या, त्याला अर्जुनाला थोडंसं अलीकडं आणायचं आणि त्याच्या मुखाने वधून घ्यायचंय, तू कसा आहेस. याप्रमाणे प्रश्न करून नसतेच बाधित झालेले अर्जुन पण आणून अर्जुन पूर्ण दशेस आला. त्याचे पूर्णपणे हे त्याच्याकडून देवाने स्वतः बोलविले. मग क्षीरसागरास सोडून क्षीरसागरातून बाहेर निघून आकाशात पूर्णचंद्र आपल्या किरण समुदायाने युक्त होऊन क्षीर समुद्राहून तत्वता स्वरूपाने वेगळा न होता त्याचाच एक अंश असून जसा वेगळा झालेला असा दिसून शोभतो तसा अर्जुन मी ब्रह्मरूप झालोय आणि मी पूर्णपणे, पण आता सांगायचंय म्हणून मी अर्जुन बोलतोय, मी ब्रह्मरूप झालो. अर्जुन वाच मी ब्रह्मरूप झालो. कोण बोलतंय आता कोण बोलतंय, कोण बोलतंय विद्याताई,
अर्जुन वाच मी ब्रह्मरूप झालो. कोण बोलतंय? ब्रह्म बोलतोय. पण दिसतानी कोण दिसतंय? बस तसंच आहे, तुम्ही दिसतानी आपण बोलतो असं वाटतं, आपण नाही बोलत, आपल्याकडून वधून घेतो. तो एखादी आपसुकात एखादी घाणेरडी शिवाय आपल्या मुखात येते, ठरवलेली असती, ती घटना घडली पटकन आलं. आणि एखाद्याने चांगलं केलं, वा 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 वा, हे ठरवून आपण वा वा नाही, ते त्यावेळेलाच कळून येतं. बघा, तसा मी ब्रह्म आहे एक क्षणामध्ये विसरून सर्व जग ब्रह्मत्वाने भरून गेले आहे, अशा स्थितीत होते, अशी स्थिती होती. नंतर हेही विसरून क्षणात ब्रह्मपणही आपोआप आपल्या स्वरूपी विराम पावते. पहा कशी झटाझट त्या वृत्तीसारख्या उठल्यात. बघा काय झाले, तसा मी ब्रह्म आहे हे क्षणामध्ये विसरून. आता उत्तर द्यायचंय ना, मग तो कशावर आलाय? बळे बळे अर्जुन या भूमिकेवर आलेले आहे. पहिली भूल चढवायची. बघा कसं आहे, पहिली पेशंटला भूल चढवायची आणि चढली का नाही खात्री करून घ्यायची पूर्ण काय, आणि नंतर परत काम झाल्यावर परत वाट बघत बसायची काय, भूल उतरायची. तशी अर्जुनाची ही भूल उतरली का नाही हे चेकिंग करतायत ते. आता पहिली भूल चढवली, आता भूल उतरवली का, पुढची कामं करण्यासाठी. तसा मी ब्रह्म आहे हे क्षणामध्ये विसरून मग सर्व जग ब्रह्मत्वाने भरून गेले आहे, अशी स्थिती होते. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे म्हणता म्हणता माणूस स्वतः विसरून जातो. आठव नाठव गेले भाव आणि अभाव. आणि मग सगळीकडे पाहिलं तर झाला स्वयंमेव. बघा या प्रमाणाची उकल झाला स्वयंमेव पांडुरंग. स्वतः पांडुरंग झाला आणि सगळं नटलेला कोण आहे? मीच आहे. नंतर हेही विसरून क्षणात ब्रह्मपणही आपोआप आपल्या स्वरूपी विराम पावते. आपण सकाळी जागा झालो, मी जागा झालो, मी जागा झालो, आणि दुपारचा पण म्हणतो मी जागा झालो ना. आताही म्हणाल मी जागा झालो, मी जागा झालो म्हणेल का? आता जागा झालाय तर त्याची काय तू चार्ज घेऊन तशा पद्धतीने वापर कर. तसा तो विराम पावलं, मग ते सोहम तेही अस्तावले. पहा अशी त्याची कधी मी ब्रह्म आहे अशी स्थिती व्हावी व पुन्हा क्षणमात्रात ती स्थिती स्फूर्ती नाहीशी व्हावी. तो देवाच्या प्रश्नामुळे मी अर्जुन आहे या नावाने मोठ्या कष्टाने देहाच्या सीमेवर म्हणजे देहभानावर उभा राहिला आला. त्याला बळ देहभानावर आणलं ना, आपल्याला बळ सांगावं लागते काय. ही ज्ञानेश्वरी इतरही लोक वाचत असतील, मग मी ब्रह्म आहे आणि मी ब्रह्म पण विसरलो, मरत देहभानावर आलो आणि मग तो देहभानावर गेला होता, हे काय गौड बंगाल, हे कळेल काय? हां, देहभानावर ते हे कायमच आहेत, यांना कशाला ब्रह्मभाव कशाला म्हणतात? ही स्थिती कशाने झाली अर्जुनाची? मी ब्रह्म आहे कशाने सांगितली? कोणत्या देवाच्या नामाने झाले? कोणत्या ज्ञानाने झाली? काय गुरुने अशी प्रक्रिया केली? मग थरथर कापणाऱ्या तळहातांनी अंगावरील उभे राहिलेले रोमांच दडपून सर्व अंगावर आलेले घामाचे बिंदू जिरवून आपण कशी आहोत हे सांगायला गेलो ना, ही स्थिती होईल आपली. आपलं चुकलं तरी आपली अशी स्थिती होईल, आणि आपण बरोबर झालो परफेक्ट झालो तरी आपल्याला अशी स्थिती होईल. आनंदात सुद्धा स्थिती होते आणि चुकीमध्ये सुद्धा स्थिती होते. आणि आता इथे कशा स्थिती आहे? प्रगट करताना स्थिती होते. सांगता सांगता काय झालं, फोनवर विचारलं काय झालं एखाद्याला, त्याच्या घरातलं कोण खपलं असेल, हे सांगता सांगता ते रडते ना. अर्ध्या ह्याच्यातूनच समोरच्याला कळतंय काहीतरी अघटित घटना मोठी घडलेली आहे. त्या स्थितीचा एवढा परिणाम आहे. रोमांच दडपूर सर्व अंगावर आलेले घामाचे बिंदू जिरून प्राणवायूच्या शोभात्मक वाढण्याने डोलत असलेल्या अंगाचाच टेका देऊन प्राणवायू वाढल्यानंतर त्याचं शरीर सुद्धा लटलट. पण मग आता त्या स्थितीने सावरत 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 तो पूर्ण पहिल्या स्थितीत आला. प्राणवायूच्या शोभात्मक वाढण्याने डोलत असलेल्या अंगाचाच टेका देऊन व कंठ सद्गटित झाला होता. बोलता येत नव्हतं तो. हे सर्व विकार व हालचाल विस्तरून स्तब्ध राहिला होता. काय बोलणं हा काय विकार, चालणं हा काय विकार आहे. आपल्या डोक्यात काय विकार आहे?
आपण पूर्ण विकाराने मग बनलेले आहोत आणि आपण दुसऱ्याचे चाललो विकार बघायला. विकार व हालचाली सर्व विस्तून स्तब्ध झाला. आपल्या प्रत्येक हालचाली म्हणजे काय? विकार आहे. आपल्या सगळ्या हालचाली म्हणजे चेष्टा आहेत. आता चेष्टा कधी येत आणि विकार कधी येत बघा. आत्मबुद्धीवर जाणार तेव्हा सगळ्या काय आहेत? त्या चेष्टा आहेत. आणि त्याच्या अगोदर काय आहेत? ते विकारलेलं जग म्हणजे मी नाही आहे. हे विकारलेलं जग आपल्या दृष्टीने विकारलेलं म्हणजे दारू पेलेला माणूस म्हणजे मी नाही. आणि जो बिगर पेलेला आहे ना तो मी आहे, नाही का? बिगर पेलेला मी आहे आणि पेलेला मी नाही, असं आहे का त्याच्यामध्ये? तसे विकारलेल्या जगी विकार नव्हे अवधारी. म्हणजे त्या माणसाला, त्या सोन्याला मूर्ती समजणे, एखादा अलंकार समजणे म्हणजे विकारलेले आहे ते. सोनं आता आकार अंगठी झालं म्हणजे काय झाले? विकारलेले आहे. पण जर तुम्हाला कळालं सोनंच अलंकारच सोने, संपलं. सोने अलंकार उनगडे तर त्याचे सोने पण काय मोडे? सोने लेणे उनगडे. अलंकार म्हणजे लेणे उनगडे तरी त्याचे काय? सोने पण मोडे. हा, हे सोन्याबद्दल बोललेले. ज्या सोन्याबद्दल बोलले त्या सोन्याला काहीच खबर नाही. दोन्ही नेत्राच्या कडातून वाहणाऱ्या चाललेल्या प्रेमाश्रुधारा लोट त्यास आवरून मग मुसून टाकल्या, पुसून टाकल्या. इकडून आलेले आणि इकडून आलेले तर दोन्ही कडांमधून जे अश्रू आले होते ते त्याने पुसून टाकले. नाना प्रकारच्या उत्कंठाच्या भराने कंठात चीप दाटत होती. लय उत्कंठ. काय बोलू आता? काय बोलू ना, काही सुचत नाही. काय वेळेला प्रवचन कीर्तनाला बसल्यावर तशी स्थिती होते. अति आनंद झाल्यानंतर तो व्यक्त करता येत नाही. नाना प्रकारच्या उत्कंठाच्या भराने कंठात चीप दाटली होती. बाबा मला असं झालं, बाबा मला तसं झालं, बाबा मला असं झालं. कसं झालं तर ते ऑलरेडी त्या शरीरावर तसं भाव उमटले. आणि मी एवढं सगळं झालं का समजायचं, काही सांगायची गरज राहिली. त्या उत्कंठा हृदयात दाबून व वाचा जी वितळली, विस्कळीत झाली होती ती सावरून, प्राणक्षोभ झाला होता तोही सावरला. आणि श्वासोश्वासाची गती क्रमविरहित विपरीत झाली होती ती पूर्ववत जागच्या जागी नीट सावरून अर्जुन उवाच. आता अर्जुनाने बोलण्याची, जसे पांडुरंगा करू नमन, रामकृष्ण हरी रूप पातालोचनी, मग अभंग चाल, मग पांडुरंगा करू आणि ओम नमो, मग आता पुढचं. जनजने बाबा म्हणले हे सगळं माझं पहिलं झालं. 1 वर्ष मी अभंग हेची थोर भक्ती आवडते देवा. 1 वर्ष ह्याच अभंग कीर्तन करत होतो. हेची थोर भक्ती आवडते. आणि म्हणले मला भजन येत होतं. मग सगळं झालं. पांडुरंगा नमन झालं, ओम नमो ज्ञानेश्वर झाला, आणि आता विठ्ठल विठ्ठल. आता पुढं काय सांगायचं? असं विठ्ठल 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 विठ्ठल. पण ही स्थिती आहे ना. आणि एखादं वाक्य पण चुकतं आपल्या त्या वेळेला. अर्जुन म्हणाला का कृष्ण म्हणाला काय नाही, हे खालच्यानी सुधरून घ्यायचं. पोरग मम्मा मामा मामा म्हणतं, मम्मा मम्मा आपल्याला कळत नाही. त्याची आई सांगते हा असं म्हणतो बरं का, आपल्याला काही कळत नाही हा काय बोलतो, पण त्याचा भाव जाणतो तो, आहे की नाही. आता हे सगळं सावरून आता अर्जुन बोलायला लागला. अर्जुन वाच श्लोक क्रमांक 73. हे श्रीकृष्णा. आता आपण असं बाबाला मारून बोललो तो हे श्रीकृष्णा. देवाला चालतं बरं का, हो बाबालाही चालेल, पण आपण बोलणार नाही. आपण का बोलणार नाही सांगा बरं? चला, का नाही बोलणार आपण? मान्यवर सांगतात, सांगणार. आपण का नाही बोलणार? आपण का नाही बोलणार? काय? मर्यादा. म्हणजे मर्यादा येते म्हणजे आपण स्वतःला काय समजतो? बाबापासून वेगळे समजतो. एक झाल्यानंतर मध्ये अरे तुरेमध्ये जे वेगळेपणा आहे, आपण बळच एकमेकाला म्हणू ओ दीपक ओ दीपक, तर समजायचं का जरा याला नाराज नाही बिचारायला करायचं, वाईट नको वाटायला म्हणून ओ दीपक ओ दीपक. आणि हे दीपक मध्ये आहे ना तो हे श्रीकृष्णा.
माझा आता हे श्रीकृष्ण याच्यात वरती नाही बरं का, पण बोलताना तसंच आहे. कोणाला कोणाच बोलाले आहे की नाही. मोह माझा मोह पार नाहीसा झाला. आता आपला कसं सगळा मोह पार नाहीसा झालेला आहे. हो झालेला आहे. तुझ्या कृपेमुळे मी, जरी आपण भांडत तंडत असलो तरी जेव्हा रिलॅक्स होतो ना आपण, काय भांडतोय कशासाठी भांडते तर नाचकं तर रे. पण मग आपल्याला बाकीचे म्हणणार शेजारी पाजारी घरचे, नाशकं असलं तरी खोटं खोटं तुम्ही भांडा. ज्ञानेश्वरीत नाही सांगितलं खोटं खोटं भांडायला, आणि तो जातो खोटं खोटं भांडायला, आणि भांडून कसा येतो खरा खरा भांडून घरी येतो. असं माझा मोह पार नाहीसा झाला. तुझ्या कृपेमुळे मी आत्मतत्वाविषयीची आठवण मिळवली. बघा, मी माझाच मला विसरलो, तर आता मी माझाच मला आठवलो. मी सर्व संदेहांना रहित होऊन आता राहिलो आहे. बघा, मी सर्व संदेहांना रहित, संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ. आता संदेह म्हणजे काय? संशय, प्रश्न, शंका, हे असं का, असं का, असं का, हे सगळं माझं आता सुटलं. मग तुझे म्हणणे मी मानेन, आता तू सांगशील तसं मी ऐकल, म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी वागेन. आहे की नाही? आता आपण वागणार की नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे? वागणार आता आपण. मग अर्जुन म्हणाला की देवा, तुम्ही मला, तुला मोह आहे तिकडे होतं का बाबा? हे कृष्णा, हे अच्युता, हे का हो हे. मग अर्जुन म्हणाला की देवा, तुम्ही मला मोह आहे असे अजून वाटते की काय? प्रश्नचिन्ह. असे मोठ्या प्रेमाने विचारलेस तर तो मोह माझ्यापासून आपल्या कुटुंबासह ठाव ठिकाण अज्ञानसह वर्तमान सोडून गेला. तो जो मोह होता तो अज्ञानासह त्याच्या सगळ्या परिवार, त्याचा परिवार कोण आहे? काम, क्रोध, लोभ, मोह, अजून काय काय, मद, मत्सर, अजून एक अहंकार, हे सगळं परिवार निघून गेला. आता माझ्याबरोबर कोण नाही, मी निसंग झाले मुरळी. बघा, आता मी निसंग. आणि तुम्हाला पण कसं आवडतं निसंग? तुम्हा एकटे राहणे. आणि या निसंग एकटे राहणे म्हणजे सगळ्यात राहून, पण आपण ठरवलं आता आपण जाऊ हिमालयात राहू का? निसंग तुम्हाला सगळ्या संघात असून त्या संघविरहित आहे मी. निसंग तुम्हाला, तुम्ही तसे आहात. संघात असून सुद्धा कसे तुम्ही संघाच्या वेगळे आहात. कुटुंबासह माझा मोह माझ्यापासून आपल्या कुटुंबासह, म्हणजे कंसात ठाव ठिकाणा अज्ञानसह वर्तमान सोडून गेला. वर्तमान म्हणजे आत्ता सुद्धा मला मोह नाही, माझ्याकडे आत्ता सुद्धा अज्ञान नाही. मी आता काय पाहतोय? उदाहरण, सूर्याने डोळ्याच्या अगदी जवळ येऊन अंधार दृष्टीस पडतो काय? असे डोळ्याला विचारले तर विचारणे कोणत्या तरी गावी सरते होईल शोभते काय? कोणाला म्हणतोय हे? प्रश्न विचारणारा सांगितलं, हे तुम्हाला प्रश्न करायला शोभला का बाबा? सूर्याने मला येऊन विचारायचं, हे तुला अंधार दिसतो रे रवींद्र, तर आपण सूर्याला म्हणू काय, सूर्य महाराज तुमच्या डोक्यावर काही परिणाम झालाय काय? सांगा बरं. आता हे किती स्नेहाचे संबंध असतील तेव्हा देवाशी बोलू शकतात. सूर्याने डोळ्याच्या अगदी जवळ येऊन अंधार दृष्टीस पडतो काय? असे डोळ्याला विचारले तर विचारणे कोणत्या तरी गावी सरते होईल शोभते काय? म्हणजे देवाला अडचणीत आणले की नाही? सांगा बरं तुम्ही. आता हे देवाला माहीत नाही काय, पण देवाला त्याच्याकडून वधून घ्यायचे. तसे हे श्रीकृष्ण राया, तुम्ही आमच्या डोळ्यास प्रत्यक्ष दर्शन दिल्यावर तेच एक मोहनाशाधिक कोणत्याही कार्यास पुरेसे होणार नाही का? बघा बरं, तुम्ही प्रत्यक्ष तिकडं डोळ्याने कोणी सूर्याने दर्शन दिलं आणि इकडं कोणी दाखवले? माझ्या डोळ्यापुढे सगळं काय नटलेलं आहे. आता देव नटला, छान आहे की नाही अभंग म्हणायला? कसं आहे अभंग म्हणायला? देव नटला नाना परी, आहे की नाही? पण अनुभवायला सोपं आहे का जड आहे? जड आहे की नाही? पण इथे ते म्हणतात तशात
बघा कार्यास कुठे गेलं, हा, डोळ्यास दर्शन दिल्यावर तेच एक मोहन आशाधिक कोणत्याही कार्यास पुरेसे होणार नाही का? मग तर मोह जाईल का? फक्त माझा मोह जाईल फक्त? तुम्ही दर्शन दिल्यावर मोह जाईल फक्त का? सगळं लख उजाडले जाईल? सगळं काय दिसेल त्यांना आता? कृष्णच किंवा अर्जुनच, दोनच दिसेल काहीतरी. एक तर अर्जुनाला सगळे अर्जुन दिसल नाही, ते एक तर अर्जुनाला कृष्ण दिसेल. तशात तुम्ही आईपेक्षा अतिप्रेमाने जे इतर कोणत्याही प्रयासाने साधनाने दुसरे कोणापासूनही जाणता येणार नाही तसे ते ज्ञान तोंड भरून विस्तारपूर्वक सांगता. बघा आता जर एखादी आई असेल ना, तिला हे पटणार नाही. तशात तुम्ही आईपेक्षा अतिप्रेमाने इतर कोणत्याही प्रयासाने. मी म्हटलं एकदा आमच्या गावात की बाबा म्हटले आईने सुद्धा दुजाभाव केला पण संतांनी नाही केला. कसा? तर म्हणले मी जेवायला बसलो, आईला म्हणलं दूध दे. भाकर चुरल्यानंतर ताजी आई दूध द्यायला लागली आणि फू फू करायला लागली. का? साई पडून द्यायची नाही. तर मग मी बाहेर गेलो आणि गोटात घेतला, देती का नाही का टाकू डोक्यात. ते म्हणले देते बाबा देते. तर आमच्या आई म्हणले असं कुठं आई करते का? करते का आई सायची? मग असे कसं काय बोलले? हे चुकीचं बोलले काय? तशात तुम्ही आईपेक्षा अतिप्रेमाने जे इतर कोणत्याही प्रयासाने साधनाने दुसरे कोणापासूनही जाणता येणार नाही. बघा आईपेक्षा अतिप्रेमाने अतिप्रयासाने प्रयत्नाने साधनाने दुसरे कोणासही जाणता येणार नाही असं ते ज्ञान तोंड भरून विस्तारपूर्वक सांगता तुम्ही. आता माझ्या ठिकाणी मोह अद्याप आहे किंवा नाही असे आपण काय विचारता? मी आपल्या स्वरूपाशी ऐक्य होऊन. कोणत्या स्वरूपाशी? आपल्या म्हणजे कोणाच्या? तुमच्याच. आणि तुमच्या आणि माझ्या स्वरूपात काय फरक? मी आपल्या स्वरूपाशी ऐक्य होऊन आज कृतकृत्य शोक विमुक्त कृतार्थ झालो आहे. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं हे म्हणताना पूर्ण ध्यानात ठेवायचं. असं झालं का कृतकृत्य? का आजारातून उठलो आणि बाबा भेटायच्या अगोदर आमचं घर ताटीचं होतं, आता स्लॅबचं झालंय आणि मग कृतकृत्य झालो आणि इच्छा केली, चांगली इच्छा केली होती. मग बाबा सारखं झालं पाहिजे, मी त्या स्वरूपाकार झालो पाहिजे. ऐक्य पाहून त्यामुळे पाश पुढे गेलो किती नंबर? 62 झाले. मी कृतकृत्य शोक मुक्त विमुक्त कृतार्थ झालो आहे. काय माझी पूर्वीची स्थिती बघायचं ना आपण. काय माझी पूर्वीची स्थिती? मी अर्जुन आहे अशा अभिमानाने देह तादात्म्य भ्रांतीने मोहात गुंतलो होतो. आता मात्र तो आपल्या स्वरूपाशी ऐक्य पाहून त्यामुळे पाश विमुक्त झालो. म्हणून आता आपण पुसणे किंवा मी सांगणे दोन्ही गोष्टी आपोआपच उर्वरित राहिल्या नाही. तुम्ही काहीतरी मला प्रश्न विचारावं आणि मी तुम्हाला उत्तर द्यावं असं नाही. मी स्वतःला अर्जुन समजत होतो तोपर्यंत तुम्ही मला विचारायची गरज होती आणि मी तुम्हाला विचारायची गरज होती. दोघांमेकांनी एकमेकाशी प्रश्न विचारून उत्तर द्यायची गरज होती. पण आता पुसायचं नाही आणि सांगायचं नाही. गुपचूप मोक्ष शांत. आता ज्या द्वैतामुळे अमुक एक क्रिया करणे अथवा अमुक एक क्रिया न करणे हे भाव उत्पन्न होत होते. हात आपल्या मनाने उचलतो? हात आपल्या मनाने उचलतो का देव उचलतो आपला हात? पॅरलिस झालेल्याला विचारा ना, म्हणा हात उचल हात. तो जिवंत नाही का? मेलाय का तो? हे द्वैत क्रिया हे सगळं कोण करतोय? एक ओळ गेली का? किती गेली? 62. तुमच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या आत्मबोधाने आत्मविज्ञानामुळे. आत्मविज्ञान म्हणजे काय? आता मला प्रत्येक वेळेला मी ह्या ज्या क्रिया करतोय ना, ह्या माझ्या क्रिया राहिल्या नाहीत आणि माझ्या समोरून ज्या क्रिया होतात त्या पण माझ्या राहिलेल्या नाहीत. तुमच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या आत्मबोधाने आत्मविज्ञानामुळे ज्ञान आणि विज्ञान. विज्ञान म्हणजे जी चाललेली सगळी घटना आहे त्या घटनेला साक्षीभूताने पाहायचं आणि याचा कर्ता धारता परमेश्वर आहे सर्वाचा.
सगळ्याच. चित्रपटामध्ये एखादा हिरो अचानक येतो आणि परत जो गेला तर दिसतच नाही. तो त्याच्या मनाने आला नव्हता आणि तो त्याच्या मनाने गेला नाही. त्याला कोणीतरी आणलेलं आहे आणि त्याला परत रिटर्न सांगितलं परत यायचं नाही. हे कोणी सांगितलं? मग आपल्या चित्रपटात एखादा माणूस येतो आणि निघून जातो, हे कोणी पाठवलं होतं? फक्त अशी कशी तुझी देवा करणी, नारळाच्या आत पाणी नाही. माझ्या आजूबाजूला जी सगळं बाहेर आत पाणी ही माणसं आहे, ती कोण आहेत सगळी? ही देवाची करणी. तुमच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या आत्मबोधाने आत्मविज्ञानामुळे मी आपल्या ठिकाणी त्या मोहाचे मूळ अज्ञान शिल्लक राहू देणार नाही. देणार नाही. आता ही खबरदारी घ्यायची. याला पुरुषार्थ खर्च करायचा आहे आपल्याला. आता आपली ताकद, मी कोण आहे, तू कोण आहे, ते इथं आता आजमो, ते तिथं तू दाखव. आता ज्या द्वैतामुळे अमुक एक क्रिया करणे, बाहेर फिरायला जाणे, घरात गप्प बसणे, हो, किंवा पोथी वाचणे, कीर्तनात नाचणे, वायरीला जाणे, ह्या ज्या द्वैतामुळे अमुक क्रिया करणे अथवा अमुक क्रिया न करणे हे भाव उत्पन्न होते, ते द्वैत मी सत्यत्वाने जाणत नसून या जगात सर्वत्र तुझ्याशिवाय दुसरे काहीही जाणत नाही. एक तरी ही ओवी प्रबोधित माणसाने अनुभवावी. मी काही एक जाणत नाही आणि होतंय सगळं, करता दिसतोय कोण? तोच करतो. त्याला विचारलं ना कोणती भाजी खाल्ली तरी आठवणार नाही, म्हणजे त्याची डोक्युमेंटॅलिटी ऑफ झाली म्हणून नाही. काय खातो आम्ही कास या संगाते, नेनो कैसे मुकाशी लागती चवी, काही जाणीव नाही मला. 65 ओवी बघू आपण. याच्यातलं काय घ्यायचं? मागे म्हटलोच नाही का आपण, पूर्ण घ्यायचं. हा, किती 65 ओळ बा. आता करणे का न करणे हे जेणे उठे दुजे पण ते तू वाचून नेणे सर्वत्र गा. ही ओळ आहे मला वाटतं आपल्या याच्यात नाही. आता करणे का न करणे जे उठे जेणे उठे दुजे पण, कशामुळं? मला करायचं. काय करायचं नाही म्हणत होता अर्जुन? लढाई करायची नाही. आता तू करणार का नाही? अरे करणार का नाही करणार हे ज्याच्यामुळं अज्ञान दिसत होतं, दुजेपणामुळं म्हणत होतं मी करणार. आता जरी म्हणलं तर दुजे पुन्हा म्हणे. आणि नाही करणार हे कशामुळे दिसत होतं? द्वैतामुळे. ते द्वैत माझ्या दृष्टीला थोडं सुद्धा दिसत नाही. आता करणे का न करणे हे जेणे उठे तुझे पण ते तू वाचून नेणे सर्वत्र गा. आता तुझ्याशिवाय मला दुसरं काही दिसत नाही. आता ज्या द्वैतामुळे अमुक एक क्रिया करणे अथवा अमुक एक क्रिया न करणे म्हणजे भाव उत्पन्न होतो, ते लढाई करणे किंवा लढाई न करणे, ते द्वैत मी सत्यत्वाने जाणत नसून. ही वाक्य का म्हणावं लागलं? सत्यत्वाने तिकडं आहे, सत्यत्वाने. तू ते मध्ये आलं, तू ते ह्या ओवीमुळं आलं. काय अर्थ आहे? वाचा बाबा. सत्यत्वाने सर्व ठिकाणी तुझ्याशिवाय म्हणजे सत्यत्वाने दुसरं काही दिसत नाही. याविषयी माझ्या ठिकाणी आता संशयाचे काहीच उर्वरित राहिले नाही. बघा, अज्ञानरूपी ग्रंथींच्या सर्व छेदन झालं. खरोखर जे ते स्वरूप आणि कर्म उरतच नाही, काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही. ते ब्रह्मस्वरूप मी झालो आहे. तुझ्या कृपेच्या योगाने मला माझे आत्मस्वरूप प्राप्त होऊन आत्मस्वरूप संपत्तीमुळे माझे कर्तव्य समूळ निशेषतया नाहीसे झाले नाही फक्त झालेत, परंतु आता प्रभो यावत जीवनपर्यंत तुमच्या आज्ञेशिवाय मला काहीही एक कर्तव्य करावयाचे असे उरले नाही. तुम्ही सांगाल ते मी करेल. करसी वचनम तव, तू सांगशील ते मी करील. बघा, हो, करिशी वचनम तव. बघा, हे त्व प्रसादा तन्मया च्यूत. बघा श्लोक. गत संदेह
नष्टो मोह. बघा काहीच माझ्याकडे शिल्लक राहिलेलं नाही. आणि तू सांगशील यावत जन्मपर्यंत. हे वाक्य आज बुधवारे बाबांसाठी. बघा बुधवारे बाबांचे शिंदे बाबा म्हणतात, शिंदे दादा म्हणले बुधवारे बाबांची सेपरेट डायरी नव्हती. बाबा रात्रीचं कीर्तन श्रीपाद बाबांचे तुमचं सकाळी डायरीत लिहून घ्या. ते म्हणले बाबांच्या डायरीत लिहिलं ना, स्कर्सी वचनम तव, यावत जन्म तुमच्या आज्ञेशिवाय. कीर्तन थांबवायचं नसेल, थांबव तरी बाबा गेले काय थांबवायचं. आता इथून पुढे. त्याच्या अगोदर मात्र काय म्हटलं होता, मी लढाई करणार नाही. आता काय म्हणले, आता तुम्ही सांगाल तसं. आज बुधवारी बाबांची पुण्यतिथी. पा डायरी बरोबर नाही, काय नाही बरोबर. दोघांचं कुठं जायचं ग, बाबा आहेत ना. झालो. कारण पूर्वी जिज्ञासा अवस्थेत जी ब्रह्मवस्तू दृश्य नसून जिला दृश्य म्हणून पाहिले, पण विचारपूर्वक पाहिले तर त्याच्या ठिकाणचा दृश्य भावच नष्ट होतो. आता पाहिलेलं काय पाहिजे आपण, आपल्याला पाहिजे गरज आहे का. आपण कसे आपले नागडोळे माहिती आहे ना आपल्याला. आत्ता सुद्धा आरसा नाही समोर तरी आपली आली ना प्रतिमा समोर तशी. बरोबर. कारण पूर्वी जिज्ञासू अवस्थेची ब्रह्मवस्तू दृश्य नसून तिला दृश्य म्हणून पाहिले, पण विचारपूर्वक पाहिले तर त्याच्या ठिकाणचा दृश्य भावच नष्ट होतो. तसेच त्याला द्वितीयत्वाने पाहिले तर त्याचा उपाधिकृत द्वैतात्मक गुरुशिष्य भावच नाहीसा करते. असे जे ब्रह्म ते एकच असून सर्व देश व्यापून सर्व काळ अबाधित राहते. गुरुशिष्य नातं जरी असलं तरी ते द्वैतात्मक उपाधिकृत गुरुशिष्य भावच नाहीसा करते. संपलं. सागराला गंगा मिळाली. आता गंगा हे स्वरूप तिचं संपलं. आता ती सागर झाली. आणि त्याच्यात जर सागरामध्ये जर गंगेला पाया पडायचे, आता कशी काय पडल पाया. तिला परत कुठं जावं लागेल, वर. आणि अशी पळत पळत यावं लागेल मग पाया पडायला. 68. बघा आता ये विषय माझ्या ठाई संदेहाचे नुरेच काही. त्रिशुद्धी कर्म जेत नाही तेथे मी झालो. कोणतेही कर्म नाही. लढाई अर्जुनाने केली नाही असं म्हणणं यांचं. लढाई म्हणजे भजन केलं. भजन तलवारीचे ताल पखवादावर जे भजन आहे ना, ठांग 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 ठांग, ती काय होते ते त्याचं भजन होतं. भजन वास्तविक ते भजन नाही काही नाही. पण आता तुम्हाला समजण्यासाठी, आणि तुमचं मग टाळपकवादावरचं सुद्धा भजन नाही जर ती स्वरूप स्थिती तुम्ही म्हणता तसं झालं. तुझेनी मज मी पाहोनी. बघा तुझेनी मज मी पाहोनी. मी कशात प्राप्त झालोय, तुझेमुळे मी पाहून. तुझेनी मी मज पाहोनी. कर्तव्य गेले निपटूनी. काहीच कर्तव्य शिल्लक राहिले. परी आज्ञा तुझी वाचूनी आन नाही प्रभू. बघा करसी वचनम तो. मला आता काही करायचं शिल्लक राहिलेले नाही, पण तुम्ही म्हणता ना कीर्तन करा प्रवचन करा. असं चकवे बाबा म्हटले. म्हणले बाबा माझी काहीच इच्छा नाही, पण आम्ही सांगतो म्हणून हे करा तुम्ही. परी आज्ञा तुझी वाचूनी आन नाही प्रभू. तुझी आज्ञेला उल्लंघून देणार नाही. का जे दृश्य दृश्याते नाशी. हे दृश्य आहे ना आता मी जे पाहतोय ते त्याला नासवते, वेगळेपणाने दाखवते. जे द्वैत, जे दुजे द्वैताते ग्रासी. जे दुजेपणा दिसते त्याने ते द्वैत ग्रासून टाकलं. जे एक परी सर्वदेशी वसवी सदा. हे सगळं एकपणाने नटलेलं आहे. त्याचं नाव आहे जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे. ज्याचा आपल्याशी आत्मतत्वाने संबंध झाला असता संसार बंध नाहीसा होतो. अर्धक्षण घडता त्या आत्म्याची आपल्याशी, त्या संतांची आपल्याशी संगत झाली. बघा जयाचे नि संबंधे बंधू फिटे. जयाची आशा आस तुटे. जे भेटली आ सर्व भेटे आपण पैची. आपली आपल्याला भेट झाली का सगळं संपलं. ज्याचा आपल्याशी आत्मत्वाने संबंध झाला असता संसार बंध नाहीसा होतो. अजून आहे ना संसाराचे बंध आहेत ना, नाही मग बरं आहे. ज्याच्या आशेनेच इतर सर्व आशा नाहीशा होतात. आशा कशाची होती,
ईश्वराचं. त्याला पाहता पाहता सगळ्या आशा संपल्या. व जे भेटले असता आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सहज सर्व भेटते. बस आपलंच आपल्या सर्वाच्या ठिकाणी जागेवर भेटतं. ते तुम्ही माझी सद्गुरु मूर्ती आहात की जी एकत्व भावाला साह्य करते. तुम्ही काय करता? ऐक्य घडून आणता, दोन ठेवत नाही. दोन ठेवतो तो सद्गुरू नाही. समजायचं त्याला काहीतरी साध्य करायचंय म्हणून दोन ठेवतो. ते तुम्ही माझी सद्गुरु मूर्ती आहात की जी एकत्व भावाला साह्य करते. आणि करत असेल तरी सुद्धा ईश्वराचं कार्य करण्यासाठी द्वैत शिल्लक ठेवलं ना. अर्जुनाला जा लढाई कर. हिच्या कोणाची लढाई व्हावी त्यांच्या कृपादाने कथेचा. आणि लढाई कोणाच्या इच्छेने? लढाई त्यांच्याच इच्छेने. मग करायची का नाही लढाई? लढाई करायची का नाही? करायचीच. त्यांची इच्छा आहे ना. त्यांची इच्छा असली का तुम्ही नाही म्हटले तरी तुम्हाला उकसवेल. अर्जुना तुझा क्षात्र धर्म तुला तिथं उकसवेल. गेला गेला रे हे अर्जुना महाभियाला. एवढं बी तू ऐकशील. पण जर का मागून वार झाला थांब बघतो तुझ्याकडे लगेच धनुष्यबाण उचलशील. आणि ते बी उठवते. एरवी उठत असे तत्वता ते तयाचे रूप. आपल्या अंतकांना जे बी सतत उठत, जे काही बरं वाईट उठत ते तयाचे रूप. बरोबर ना? एरवी तत्वता उठत असे. अर्जुन पण न घेता मी ऐसे पंडुसुता. मग आपल्याला फक्त तेवढंच घ्यायचं होतं. मी ऐसे जे उठत तसे तत्वता ते तयाचे रूप. आपल्या अंतकांना जे सारखं स्फुरण होतं एकता सामाजी ते तयाचे रूप आहे. आपलं नाही. ते तुम्ही माझी सद्गुरु मूर्ती आहात की जी एकत्व भावाला साह्य करते. जिच्या करता तिच्यावरून अद्वैत बोधाचेही उल्लंघन करावे लागते असे वाटते. बा तुमच्याशी एकत्व भाव साह्य करते व जिच्या करता त्या स्थिती करता तिच्यावर अद्वैत बोधाचे उल्लंघन करावे लागते असे वाटते. म्हणजे पुन्हा द्वैतात येऊन तुमच्याशी संभाषण संवाद जे बी काय असेल ते करावेसे वाटते का? अद्वैताचे उल्लंघन करून पुन्हा कशात यायचंय? द्वैतात. ही भक्ती आहे नको ब्रह्मज्ञान. आता आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देवाईसे करी. कारण मी अद्वैत बोधाचे उल्लंघन करून 1570 पाहूया. ते तू गुरुलिंग जी माझे जे एकवलियापणीचे विरजे जया लागी ओलांडीचे अद्वैत बोधू. त्याला सुद्धा ओलांडून ही मर्यादे रेषा ओलांडून जाऊ नकोस. आता द्वैताच्या स्वप्नात पडशील. अद्वैत बोध जाईल असं होऊ नको देऊ. पण मी रेषा ओलांडून पलीकडं जाईल आणि मी मला भेटून येईन. मी बोलून येईल. नाही तर मग हे राहील का काय? म्हणून नको. मोक्ष नकोय. तिथे गेल्यावर काहीच नाही. मग तिथे संवाद सुख नाही. कोणत्या गोष्टी घडणार नाही. म्हणून उल्लंघन करावे लागते असे वाटते. हे श्रीकृष्णा ज्याच्या कृपेने शिष्य आपल्याच स्वरूपाने ब्रह्मरूप झाला असता त्याची पाप पुण्यात्मक सर्व कर्मे कृत अकृत्याचे प्रयोजनच नाहीशी केली असता. अशा स्थितीत त्याने बोधानंतरही विधी किंकरत्व नसले तरी बाधित्वानुवृत्तीने गुरुच्या मनोगताप्रमाणे त्याची निस्सीम सेवा करावी एवढेच त्याचे कर्तव्य उरते. पा आता काहीच करायची गरज नाही तरी सुद्धा त्याला ती गोष्ट करावीशी राहते. पा पुन्हा बघू आपण किती नंबर वाचलं 71. साहेब वाचा 71. तो ओवी वाचतो नंतर तुम्ही वाचा. आपणची होणीय ब्रह्म सारी जे कृत अकृत्याचे काम मग किजे का निस्सीम सेवा जयाची. बस आता काम काय राहिलं? पडून राहीन ते ठायुगाच संताची पाय. काय काम आहे तुमचं बाबाकडं? उगच जायचं. असं जायचं बाबांकडं. आज बाबा तिकडं राहतो ते आपण उगच जायचो का नाही? काही काम होतं बाबाकडं? मग काही काम नव्हतं म्हणून जात होतो.
उगत जायचो का नाही? त्यांना कंटाळा यायचा का नाही आपण गेलो? त्यांना कंटाळा नाही येणार. या 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 बोला साहेब. आपणच स्वतः ब्रह्म होऊन कृत व अकृत्य यांचे प्रयोजन नाहीसे करून आणि मग ज्याची अमर्याद सेवा करावी. बघा, ज्ञानदेव म्हणे श्री गुरुचा आम्ही दास, नेनो साधनासी आन काही बस. विधी किंकरत्व नसले तरी, काहीच तुला आता काम करायचं राहिलं नाही तरी पण तुला एक काम राहिलं, म्हणून महाराज, म्हणून या गुरुची सेवा करीजे, म्हणून जाणत्यानो. जाणते म्हणजे कोण? ज्याला ब्रह्म कळालं, ज्याला नास्क संसार कळाला, म्हणून जाणते नो. गुरु भजी दे, गुरुला काय दे? भजी दे. तेने मग बाबा, कारण नवनाथ ग्रंथामध्ये काय पाहिजे होते? वडे पाहिजे होते. मग तेने कृतक कार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव संतोषती. काय वाक्य! आपणची होणी ब्रह्म, सरीसे कृत्य कृत्य अकृत्याचे काम जेव्हा ब्रह्म होतं तेव्हा कृत्य कृत्य अकृत्य काही शिल्लक राहत नाही. मग किजे का निस्सीम सेवा जायची. वास. गंगा सिंधू सेऊ गेली, गंगा सिंधूला सेऊ गेली. गंगा कोणला गेली? चा खायला सिंधूला भेटायला गेली. बघते मी कशी येते. तर गंगा काय झाली? सिंधू झाली, हे का नाही? गंगा सिंधू सेऊ गेली, पावताची समुद्र झाली. तेवी भक्ता सेल दिधली निज पदाची. भक्त देवाला शोधत 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 गेला आणि भक्तच कोण झाला? देव झाला. गंगा समुद्राचा उपभोग घेण्यास गेली असता समुद्राची व तिची गाठ पडल्याबरोबर ती जशी समुद्ररूप होते. जर आपण अजून समुद्ररूप झालो नाही म्हणजे अजून आपली गंगेत समुद्राची काय अजून गाठ पडलेली. आपल्याला गंगा केलेले. गंगा म्हणजे काय? ज्ञान गंगा, आपल्याला दिलेलं ज्ञान. पण त्या ज्ञानाची आणि देवाची अजून काय झालेली नाही? गाठ पडली नाही. काय प्रमाणे? ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात. गंगा समुद्रास उपभोग घेण्यास गेली असता समुद्राची व तिची गाठ पडल्यावरती जशी समुद्ररूपच होते, त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या भक्तांना आत्मपदाचा आपला सेलका वाटा दिला. काय दिला? शेलका वाटा दिला. तो तू हे श्रीकृष्णा भेदरहित बुद्धीने व निर्निर्मित सेवा करण्यास योग्य असाच माझा सद्गुरू आहेस. तर मग हाच मला ब्रह्मरूपता देण्याचा मजवर आपला उपकार आहे असे समजा. तुम्ही म्हणले ना, तू कसा आहेस? मी असा आहे, मी असा झालेलो आहे. आणि असं कोणी केलेलं आहे? तुम्ही केलेलं आहे. कारण पूर्वी तुमच्या व माझ्या एकात्मरूपतेचे आड मिथ्या भेदाचे प्रतिबंध कवाड होते, ते तुम्ही नाहीसे करून उत्तम असे सेवा सुख गोड केले, ते मला मिळून दिले. 74. जे मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड. अशी कोणती ओळ एखादी प्रवीण? ते फेडून केले गोड सेवा सुख दीपक, ते मज तुम्हा आड होते भेदाचे कवाड. तैसी प्रकृती जी होती आड, ती देवेची सारोली परोती. मग माझी मती परतत्व माझी मती शेजार केला. तुका म्हणे मन नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी. माझं त्या परमात्म्यासोबत बसणं उठणं झालं. सुखाचे शेजारी पहुडलो, परतत्व माझी मती शेजार केला. बैसले शेजारी गोविंदाचे. घर रिगे झाली. तुला कोणी बोलवलं होतं? बोलवलं नाही. कोणी सांगितलं होतं?
बळे घर रिघे झाले, बळे पट्ट राणी अनवरिले सावळे परब्रह्म. ते भेदाचे कवाड ते फेडून केले गोड सेवा सुख. कारण तुम्ही पूर्वी तुमच्या व माझ्या एकात्मतेच्या आड मिथ्या भेदाचे प्रतिबंध कवाड होते. मिथ्याला घाबरतो आपण, शाश्वताला नाही घाबरत. त्याचं काय तिकडं बघायलंय आणि घाबरतोय कशाला? मिथ्या गोष्टीला आपण घाबरतो आणि शाश्वताला त्याचं काय एवढं. बघा, एकात्मेचे आड मिथ्या भेदाचे प्रतिबंध कवाड होते ते तुम्ही नाहीसे करून उत्तम असे सेवा सुख गोड केलेत, ते मला मिळवून दिलेत. सेवा सुख म्हणजे त्याच्याशी समरस झाले. तर सर्व देवांचे राजे जे तुम्ही, ते मला जी आज्ञा कराल ती मी पाळीनच पाळीन. फार काय पण वाटेल ते करण्याविषयी मला आज्ञा दिली तरी मी पाळीन. वाटेल ते, हा सगळं ऐकू, पण आपण एवढं कशाला? तरी आता तुझी आज्ञा सकळ देवादी देवराया करीन देई अनुज्ञा, भलतेही विषयी. देव जर म्हणले माझ्याशी लढाई करतो, करील का नाही? करील की नाही? आणि जर फुसके जर वार करायला लागणार ना देवा, याला लढाई म्हणतात. चला होय बाजूला, बरं करतो आता करतो बोले, मग सण वार करील. अशा पाहिलेत का नाही? पंच्याहत्तर. हे अर्जुनाचे भाषण ऐकून त्यामुळे देव सुखाने अतिहर्षाने बोलून प्रेमाने नाचू लागले. कोण? देव कुठं नाचत असतो का? देव नाचू लागला का? बोध झाला. तुम्हाला माहिती आहे ना, पोराच्या लग्नात आई नाचती का नाही? कारण का? याचं लग्न होणारच नव्हतं, पण आता झालं म्हणून नाचती. तसं याचं काय जीवब्रह्म ऐक्य होणार नव्हतं, हे काय असंच राहणार होतं, पण याचं काम झालं. हे अर्जुनाचे भाषण ऐकून त्यामुळे देव सुखाने अतिहर्षाने बोलून प्रेमाने नाचू लागले आणि म्हणाले की या विश्वाचे फळ साध्य जो मी, त्या मला अर्जुन हेच एक मनासारखे फळ लाभले. 76 बघूया. अर्जुनाची या बोला देव नाचे सुखे भुलला, म्हणे विश्व फळा आला फळ हा मज. माझं हे सगळं विश्वरूप फळ, पण या फळाला कोणतं फळ आले? अर्जुन रूपी फळ आलं. पूर्ण कलेने युक्त असा आपला मुलगा जो चंद्र, त्याला पाहून क्षीरसागर आपली मर्यादा विसरतच नाही काय? म्हणजे भरती येत नाही काय? तर येते. काय प्रमाणे? चंद्रमा भक्ती ते पौर्णिमा, बोध तो चंद्रमा, आनंद सिंधू प्रेमा भरते आली. बघा, सिंधूचे गर्जन, सागर ओरडतोय, काय म्हणतो? राम नाम थोर, वृत्ती लहरी फार थोरावती. नामा म्हणे झाला सुश्रांत. नामदेव महाराजांचा त्याच्याशी एकजीव होऊन गेला. जसे संवादरूपी बोहल्यावर हृदयस्थ खुणेने श्रीकृष्ण भगवान व अर्जुन या दोघांचे लग्न लागलेले स्वरूप ऐक्यतेला पाहून संजय ही आनंदाने तल्लीन झाला. कोणत्या बोहल्यावर? कोणत्या स्टेजवर? संवादरूपी बोहल्यावर हृदयस्थ खुणेने श्रीकृष्ण भगवान व अर्जुन या दोघांचे लग्न लागलेले स्वरूप ऐक्यतेला पाहून संजय ही आनंदाने तल्लीन झाला. म्हणजे आई जशी खुश झाली तशी आजोबा जे बसले होते ना, टाळ्या मारल्या सगळ्या लोकांनी. काय झालं? लग्न लागलं. तसंही ते एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. 78 ऐसे संवादाची या बहुला, लग्न दोघांची या तुला, लागले देखून झाला निर्भरू
संजयो. त्यालाही आनंद झाला, तो खुश झाला, त्यालाही तल्लीन झाला. म्हणजे देव तल्लीन झाला, संजय तल्लीन झाला. म्हणजे अर्जुन कसा राहणार? अर्जुन सांगायच्या अगोदरच कसा झालेला होता? तल्लीन झाला होता. त्यामुळे संजय म्हणतो की राजा धन्य आहे, देवाने आपला मनोभाव अर्जुनाजवळ व्यक्त केला. अशा रीतीने प्रेमाचा गैवर आल्यामुळे संजय धृतराष्ट्र राजास म्हणाले की हे राजन, केवढे हे आपले दोघांचे नशीब थोर आहे हो. श्री व्यासांनी आपण अशा समयास कसे रक्षिले गेलो, म्हणजे व्यासांनी आत्मज्ञान प्राप्त करून दिले, त्यामुळे अनर्थ परंपरेतून मुक्त झालो हो. आता हा तिसऱ्याला सांगायला लागला, तिसरा चौथ्याला सांगायला लागला. कोणाला? हां, धृतराष्ट्राला. आपण कसे रक्षिले गेलो. आता रक्षण झालं की नाही? का नाही झालं? धृतराष्ट्राचं रक्षण झालं की नाही? 100% झालं. हे काय अशा वेगळ्या गप्पा आहेत का या? ब्रह्मरसाचं पार नाही, त्याच्यात काम झालं संजयाचं. संजयाचं उष्ट खाल्लं ना. कोणी कोणी उष्ट खाल्लं? हे असं उष्ट खाल्लं. अर्जुनाचं उष्ट कोणी खाल्लं? कृष्णाच्या मुखातलं अर्जुनाने खाल्लं. ह्या दोघांचं उष्ट कोणी खाल्लं? संजयाने. आणि तो राजा या तिघांच्या उष्ट्यावर पोहोचला, त्याला स्वतःचं काय नाही. राजा असून सुद्धा या तिघांचं उष्ट, नोकराचं, पुतण्याचं, आणि जो आलता ना गुराखी, त्यांची अक्कल बघा ना कशी. गुराखी कृष्णाला ते काय म्हणायचे? गुराखी, या गवळ्याचं बोरगे. अशी तर मेंटॅलिटी आहे आपली. कुठे आलो होतो आपण? बाबा आले होते वाटतं. किती नंबरला आलो होतो शिंदे? 80. बघा, हे असून आत्मज्ञान प्राप्त करून दिले, त्यामुळे अनर्थ परंपरेतून मुक्त झालतो. कोणती अनर्थ परंपरा? कोणती अनर्थ परंपरा महाराज? हंडे महाराज. जन्म मरणाची अनर्थ परंपरा, तिच्यात काय अर्थ नाही, पण त्या परंपरेतून आपण दोघं सुटलो. ऐका, आज जगातील पदार्थ पाहण्याकरता लागणारे जसे चर्मचक्षुही नाहीत कोणाला, तरी ते सुटलं. आणि डोळस, ऐका, जगातील पदार्थ पाहण्याकरता लागणारे असे चर्मचक्षु नाहीत. हे केवढं मोठं भाग्य आहे. त्याच्या दरबारात कामाला कोण आहे? आंधळ्याच्या दरबारात संजय, ध्रुव, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, चांगली माणसं आहेत त्याच्या दरबारात कामाला. आणि ह्या येड्यांचं यांचं कोणी, हा येडा यांचा ऐका नाही, तर पळत आले. पळत कोण आले? व्यास. अरे नको, माझं ऐक ना. देवाला सांगायला, देवाचं ऐका नाही, व्यासांना यावं लागलो. काय त्याची श्रीमंती असेल हो. कोण कोण आहे त्याच्या दरबारात? चांगली सांगणारी माणसं आहेत. ऐकणार, न ऐकणाराला तरी पण त्या न ऐकणाराचं सुद्धा कल्याण होऊ शकतं, अशी ही गीता आहे. ऐका, जगातील पदार्थ पाहण्याकरता लागणारे असे चर्मचक्षुही नाहीत. अशा स्थितीत तुम्हाला अतिंद्रिय विषयक जी ज्ञानदृष्टी, ती भोगण्याच्या व्यवहारात योग्य ते सहज आणले आहे. असं सांगणं सोपं आहे का? वाव राजे, तुम्ही आंधळे आहात, तुम्हाला जगातली एक गोष्ट नाही दिसत, पण ती गोष्ट तुम्हाला, जी न दिसणारी गोष्ट बिगर डोळ्याने तुम्हाला दाखवण्याच्या योग्यतेचे केले अर्जुनाच्या संवादाने. त्याचं टाळकं गरम झालं असेल का नाही? हा, येड्याला जाऊन सांगणं ज्ञान सोपं आहे, पण आपली ड्युटी आहे. आता मला काल गाडीत येताना विचार केला, म्हणलं आता ह्या अभंगावर बघू बरं आपण. आता ह्या अभंगावर कीर्तन करायचं. भक्तिविन पशु कशाशी वाढला आणि सटवीने नेला. आता इथपर्यंत ठीक आहे साहेब, पुढं काय? काय काकांचं झालं बाय होतं बघ याच्यावर. काय माये गेली होती भूतापाशी, काय निर्भीडपणे सांगितलं कीर्तनाला अभंग हा. काय माई गेली होती भूतापाशी, माळ नाही काढत. अभंगाचं दुसरं चरण. बापरे, जागा होतो असा काळा निळा होऊन जाईल माणूस.
ते पण सांगायची पाहिजे ना ताकद, तेवढे आपल्यात गट्स पाहिजे, तेवढे आपण लायकीचे पाहिजे, निर्मोही पाहिजेत, निष्काम कर्मयोग आपल्याकडून घडला पाहिजे. आणि यांनी लातणी मारलं काय ना आपला हार तुरे घातली तरी याच्याशी माझा काडी मात्र संबंध नाही. पण मला ज्या ड्युटीवर बसवलंय स्वधर्म जो बाप्पा, तो तिथं नित्य व्यवस्थित आपण नाही केलं तर मग आपल्या पाठीमागं लागेल पापाचे कचाटे. नसलेला पापाचा झटका तुला बसेल. खरं सांगायचं जर तू जर डचकशील तर, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखाशी अरे मुडा. पुढे पातके करिता, तेच आहे का, पातके करिता, पातका करिता अनंत यातना यम करविल. काय उत्तर देता होशील तू, कोण सोडविन ते तुझला, अनेक यातना यम करवीन. म्हणजे वड्याला जसं तळतात तसं तळील. आणि वड्याला तळताना परत तो खात्री करून घेतो हा नीट तळून निघल का नाही, त्याच्यासाठी तो खात्री करून घेतो. पाण्याचा शिपडा मारला, चाट चाट आवाज आला का म्हणतो आता वडे. बरं तो वडा सोडल्यानंतर तेवढं काम नाही, लगेच खाणारा पुढे वाटच बघतोय. चांगला लाल लाल कर, पांढरा कशाला ठेवलाय, लाल लाल कर. अनेक यातना यम करविल. काय उत्तर द्यायचं, पातके करिता, त्याचं 34 काय, पातके करिता पुढे आहे पुसता. काय उत्तर देता होशील, त्याच्यापुढे काय, अनेक यातना, तिसरं आहे हे 4थं आहे. अनेक यातना यम करविल. काय उत्तर देता होशील, का की 5वं काय, हा ते झालं. आता हे 4थं झालं, आता 5वं. 5वी करायची आता, अभंगाची बाळाची 5वी करायची आता. एका जनार्दनी आहे हे बी माहिती आहे. हाय मिरच्याचा झटका, ठसका असा बसला पाहिजे. चाळीतली आजची करायला पाहिजे सगळ्यांनी. अजून चाळीत राहतो तो चाळीतच म्हणन, बिल्डिंग मधला म्हणेल 4थ्या माळ्यापर्यंत पोहोचली पाहिजे फोडणी. कुठे आलो होतो शिंदे आपण, 88ला आलो होतो, 81ला. एका जनार्दनी सांगत हे तोंड, आहा वाचा रडे बोलताची. हे सांगतो ना, हे सुद्धा मी रडकुंडी होऊन सांगतो, आणि तुम्ही बी रडकुंडी होणार. पण मला एका जनार्दनी सांगत हे तोंड, आहा वाचा रडत असे रडे पुढे. हे मी सांगताना नादबाबा म्हणतात मला पण तसं होतं, कारण तुमच्यानं आपले संबंध जोडलेत ना, म्हणून बुडते हे जन वाटतं का येतो कळवळा म्हणून सांगायचं पाळी. असं नको, कार्ट्या गाडी हळू चालव का. ते पोरगं म्हणाल हात मोडला तर काय तुमच्या गळ्यात पडणार आहे का. कोणाच्या गळ्यात पडेल कार्ट्याचा हात मोडल्यावर, कोणाच्या गळ्यात पडणार, कोणाच्या गळ्यात पडेल सांगा बरं, तुम्ही सांगा, उत्तर द्या महाराज. कार्ट्याचा हात मोडला गाडी चालवताना, गळ्यात कोणाच्या, बापाच्या पडेल का पोराच्या, हाय ना. नुसता गळ्यात त्या बोकड्याच्या हात टाकून उपयोगाचा नाही. हात कोणाच्या गळ्यात पडणार आहे, बापाच्या गळ्यात पडणार आहे. आणि तो कधी ऐकल. मला एक पांडू दादा म्हणला, दादा आप्पा आपण किती ज्ञान सांगितलं तरी यांना का नाही कळत माहिती का, हे कुत्र्याच्या शिफ्टीसारखे आहेत. तर किती सरळ करण्याचा प्रयत्न केला तर होत नाही. आणि बाबू मला म्हणला कुत्रं लई शिफ्टी पाहायचा प्रयत्न करताना तसा ईश्वर पाहण्याचा प्रयत्न. ते सारखं मागं वळून गेलं का शिफ्टी चालली मागं. कुत्र्याला शिफ्टी दिसती त्याची, ती मागं बघायला गेलं शिफ्टी, मागं बघायला गेलं का शिफ्टी कुठं जाती, अजून मागं जाती. तसं हे ब्रह्म भेटणं अवघड आहे म्हणतो आप्पा. यांना सांगतोय पण यांच्या डोक्यात केवढं बारीक चिंतन आहे. बापरे, पांडू एकपट आणि बाबू दुप्पट आहे बघा. आता यांना पांडून बाबू माहिती आहे का. आणि माझ्याबद्दल विचार केला तर रथ चालवण्याकरता जे घोडे लागतात बघा, तुमचं सांगतो आणि माझंही सांगतो म्हटले.
तुम्ही डोळ्याने आंधळे पण तुम्हाला परिपक्व केलं, आणि मी घोडी पारखी पण मला गुरु बनवलं. बघा, राजाचा गुरु झाला. आणि माझ्याबद्दल विचार केला तर रथ चालवण्याकरता जे घोडे लागतात त्या घोड्यांची परीक्षा करण्याकरता म्हणून तुम्ही ज्या मला ठेवले त्या मजला आज श्रीकृष्ण व अर्जुन यांचा संवाद ऐकण्याचा लाभ झाला. मला कामाला ठेवलं म्हणून ना. आज तुमची आडनावं जर ही आहेत म्हणूनच तुम्ही घाटकोपरमध्ये, आडनावं जर माहेरचे असतील तर तुम्ही इकडं आले असते का? यांना जे आडनावं दिले ते इकडं कशाला आले घाटकोपरमध्ये? ह्याच्यासाठी आले, नाहीतर हे भेटलं नसतं. तुमच्याकडे नोकरीला राहिलो ना, आपण कसे आहे त्यांच्याकडं घरी, आपण कसे आहे सगळ्यांकडं नोकरीलाच येत आपण, पगार नाही, बिनपगारी फुल अधिकारी. हे नाही, त्यातही बघा मजला कृष्ण अर्जुनाचा संवाद ऐकण्याचा लाभ झाला. त्यातही वेळ कोणती म्हणाल तर युद्धाचा आणीबाणीचा घोर प्रसंग सुरू झाला आहे व दोन्ही पक्षाकडील योद्धे आज आपणच नष्ट झालो आहोत आपण नष्ट झालो आहोत. बघा, आपण नष्ट झालो अशा वीरस्त्रीने युद्धास तयार झालेले असून जय व अपजय कोणाचाही झाला तरी तो आपलाच होय. जिंकला तरी आपण आणि हारलो तरी, कारण भांडण कुठं चालले? घरातल्या घरात चालले भांडण. म्हणजे आम्ही मेलो तरी चालेल, एकमेकाच्या उरावर बसायला तयार झाले लढाईमध्ये. हा संपला काय, तो संपला काय चालेल. एवढ्या घनघोर युद्ध प्रसंगी एकमेकाला संपवण्याची भाषा करतात. पण त्यावेळेला मला हे ज्ञान ऐकायला भेटलं. बघा, देव पक्ष दोन्ही पक्षाकडील योद्धे आज आपण नष्ट झालो आहोत अशा वीरश्रीने युद्ध असतात. घरून निघाले ना तानाजी मालुसरे, कुंकू पुसूनच गेले ना, मेलो समज तसे समजूनच आलेत लढाई करा. आणि असल्या जय आणि अपजय कोणाचाही झाला तरी तो आपलाच होय, कारण एकाच घरातली माणसं लढाई करायला येत. एवढ्या युद्धासारख्या संकट समयी मजवर केवढा महान अनुग्रह हा की तुम्ही ज्यामुळे आज ब्रह्मानंद उघड निष्पृत्यूपणे आपल्याकडून भोगवीत आहात. कोणती मध्ये व्यत्यय न करता, स्पीड ब्रेकर न टाकता, सिग्नल न टाकता मजकडून ह्या युद्धाच्या प्रसंगी तुम्ही मला आपल्यास उपभोग घ्यावा सापडत आहे. बघा, ब्रह्मानंद उघड मी उपभोगीत आहे. 84 वरी झुंजाचे निर्वाण मांडले असे दारून दोही हरी आपण हरिजी हर पिजे जैसे एवढा जी साकडा. 84 एवढा जी साकडा कैसा अनुग्रह पै गाढा. केवढा अनुग्रह गाढा आहे एवढ्या कंडिशनला सुद्धा. म्हणजे बघा, कैसा अनुग्रह पै गाढा एवढा जी साकडा. हे वाक्य परीक्षितीला सुद्धा चालते की तो कोणता प्रसंग आहे? माझ्या मरणावर बेतणारा प्रसंग आहे. पण मैताच्या वेळेला सुद्धा मला कसला अनुग्रह भेटलेला आहे तर मला जाता जाता ब्रह्मानंदाची राणीव फावली गा. कैसा अनुग्रह पै काढा जे ब्रह्मानंद उघडा भोगी तसे. आपण कशाचा आनंद उपभोगतोय आता? ब्रह्माचा आनंद उपभोगतोय. ब्रह्माला उपभोगतो आणि त्याला उपभोगता भोगता आणि मग त्याच्यानंतर तुम्ही समोरचा एखादा शहाणा म्हणाल कोण कोणाला उपभोगतो हे जर कळलंय ना तर गुपचूप बसायचं. कोण कोणाला उपभोगतोय आता तोच त्याला हे बाबा तुम्हाला समजलं ना, पण आम्हाला समजलं नाही म्हणून आम्ही असं बोलतोय. पण असे बी बघा हे आता ब्रह्माला उपभोगायला लागले. मजा आहे, मजा. ब्रह्म खेळणं झालंय आमच्या आजचं खेळणं. आणि आपणच खेळ आपणा माझी. ब्रह्मच ब्रह्माशी खेळते. ब्रह्म पार्टी नंबर 1 आणि प्रतिस्पर्धी नंबर 2 दोघे ब्रह्म. आणि मधी चाललेला खेळ हा सुद्धा काय ब्रह्म. बघा, ही बाबाची पुण्याई, ही श्रीपाद बाबाची रामदास बाबाची पुण्याई आपल्या कामाला आलेली. एवढा जी साकडा कैसा अनुग्रह पै गाडा जे ब्रह्मानंदी उघडा भोगी तसे. मला ब्रह्माच्या आनंदाचा उपभोग मी भोगतोय. मी आता अन्न पक्वान्न नाही खात, मी जेवत नाही, मी झोपत नाही. हे ब्रह्माच्या सोबतीत आहे आता पूर्णपणे. बघा, अर्जुन असा होता ना लढाईमध्ये, उद्या निष्पांडवी पृथ्वी करील. कोण म्हटलं होतं?
कोण म्हणलं होतं निष्पांडवी पृथ्वी करीन? अंडे महाराज. अंडे महाराज तुम्ही म्हणा ज्याला येत नाही त्याला मुद्दा विचारता काय? भीष्माने प्रतिज्ञा केली आणि देव टेन्शनमध्ये आला आणि यांच्याकडे गेले, हे डाराडोर घोरतायत. अर्जुन काय काय ते पांडवी पृथ्वी करीन म्हणले, करू दे ना त्याला, तुला काय भीती नाही, मला काय काळजी. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. मध्यरात्री सुद्धा आपली काळजी करतो देव. हा झोपलाय, याचा श्वास मला ढकलला पाहिजे नाही, ते हे उठायचं नाही, आता याच्या काही जबात राहिलेलं नाही, याचा श्वास आपला ढकलतोय तो. ऐसे संजय बोलला. बघा असे संजय बोलला, परंतु दगडावर चंद्राचे किरण पडले तरी जसा त्याला पाजर फुटत नाही. कोणाला? दगडाला. पण तुकाराम महाराजांचं काय, तुका म्हणे खळ, दगडाला पाजर फोडू, चला पाषाणाला पाझर फुटती रे. हा, पाषाणाला पाना पाजर फुटे, फोडी पाषाणाला पाना, नाम तुझे नारायणा, फोडी पाषाणाला पाना. संजय बोलला, परंतु दगडावर चंद्राचे किरण पडले तरी जसा त्याला पाजर फुटत नाही तसा धृतराष्ट्र राजाच्या अंतःकरणावर मुळीच परिणाम झाला नाही, द्रवला नाही, तर तो स्वस्थ बसला. त्याचं काम झालं तरी पण त्याला लगेच उकल नाही होत. आपल्याला पहिल्या दिवशी अनुग्रह झाला, त्या दिवशी उकल झाली का? नामही नव्हतं पाठ. हा, पहिल्या दिवशी अनुग्रह झाला, त्याचा मोक्ष उद्धार होतो का? होतं त्याचा उद्धार. अरे सुद्धा नॉर्मल प्रक्रिया झाली. त्यांनी नाम सांगितलं, त्यांच्या डोक्यात जिथं बसला ना तिथंच काम झाला. त्यांनी कपाळाला बुक्का लावला, हा स्पर्श तुमच्या कल्याणाला, गंध लावला ना, त्याचं काळं बेर सगळं पुसून टाकलं त्या बुक्क्यातून. चल क्लिअर झालं, तुझी कर्मदरिद्री रेषा पुसून टाकतो मी. हा अनुग्रहाची पावर आहे आपली. त्याच दिवशी काम झालेलं बेडापार. पण तो आनंद उपभोग घेत नाही तसा, ते मेल्या मुर्द्यासारखं राहतं. म्हणून त्याला सांगावं लागतं, चिंतन कर, सत्संगाला ये, आनंद उपभोग मिळालंय तर खा, नुसतं तिजोरीत पैसे जमा करी ठेवू नकोस. स्वस्थ बसला. अशी त्या धृतराष्ट्र राजाची स्थिती पाहून मग संजय त्या संवाद विषयक बोलणे करीच ना. मग संजय म्हणला, आता काय बोलायचं? त्याच्या डोक्यातच घुसाना, तरी पण तो सुखाच्या भराने वेडा झाला असल्यामुळे तो तसाच पुढे बोलत राहिला. आपण असंच बोलतो कधी कधी, एखाद्याला कळू नाही तर नाही कळू बघावर, एखाद्याने नुसतं अनुग्रहाचं विचारा इतकं आणि ते सारखं घड्याळाचं बघतं तरी आपल्या लक्षात नाही का याला बोर झाले म्हणून. आपण तसंच बोलत राहतो. आपल्यालाच वाटतं काय करून काय नको, येड्याला कसं सांगू. संजय ब्रह्मानंदाच्या भराने भुलून गेल्यामुळे तो धृतराष्ट्राला संवाद वृत्त सांगत होता. एरवी ते धृतराष्ट्राजोगे अर्थात ऐकण्याची राजाची योग्यता नाही असे तो निश्चयाने जाणतच होता. तरी पण सांगत, जरी कळाला आपल्याला याची लायकी नाही तरी बाबा म्हणले तरी त्याला सांगायचं. लायकीचा नाही त्याला लायकीचा बनवणं हे मेन मास्टर की आहे. लायकीच्यालाच लायकीचं बनवणं काय? असो, वेळ झालेली आपली. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 73चा एंड झालेला आहे, थांबलेलो आहे. आणि ओवी क्रमांक किती 87, 1587ला थांबतो. उद्या आणि परवा सुट्टी आहे. इलेक्शन झालं का वोटिंग देऊन आपण 20 तारखेला इथं भेटायचं आहे. 18-19ला आपल्याला उद्या परवा सुट्टी आहे. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान ज्ञानेश्वरी संत मालिका तसे तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली गवदेव हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौलिद ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय, सच्चिदानंद रामदास बाबान की जय, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे बाई गणपती बाप्पा. आता विश्वात्मके देवे येणे तोषावे, तोषोनी मजलावे कसायलाने, हे कांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी अति वाढो, उदा परस्परे जडो मैत्र जीवांचे, तुलिकांचे तिमिर जाओ,
विश्वसदन सूर्य पाव जो देवांचे तो लाभो प्राणिजात वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवर्त भूमंडळी भेटत होता कला कल्पतोंचे आरो चेतना चिंतामणीचे गाव बोलते नव पियुषांचे चंद्रगणेचे लांछन मार्कंड जेता बहीण ते सर्वाई सज्जन सोयरे होतू विमोदना सर्व सुखी पूर्ण होणी केली लोकी हरिद्वारी कुर्सी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होवावी एकमणे श्री विश्वेश्वराहो आहोई यदा न बसावो येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला हरि ओम शांती